आऊसाहेब, मेघदत्त, अनयराजेंना ही आरती द्या. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. वहिनी, चल रोमिला. तुला सगळं माहिती असून सुद्धा तू मुद्दाम करतेस ना. तुला माहिती आहे मला घरातून बाहेर पडताना चांगला मूड लागतो. अनय, निदान देवघरात येताना तरी रुसवे फुगवे बाहेर ठेवून येत जा. मेघदत्त भाऊजींना मी नाही सांगू शकत, पण तुला तरी सांगू शकते ना. देवघरात आपण देवाची पूजा करायला येतो. आता शांत मनाने देवाचे आशीर्वाद घे, म्हणजे सगळं चांगलं होईल. अनयराजे, रेवा बरोबरच बोलतायत की हो. मेघदत्त मोठे जरी असले तरी त्यांना चढवणारे लोक त्यांच्या आजूबाजूला आहेतच की हो. पण तुमचं तसं नाहीये बघा. थोडासा लहानपणा घेऊन तुम्ही त्यांच्याशी जुळवून घ्यायला हवं. मी प्रयत्न करीन आऊसाहेब. एक तिढा सुटला ना की दुसरा हजरच असतो. हा वाडा आणि यातले लोक कोडच झालेत माझ्यासाठी. रेवा, जोवर तुम्ही आहात तोवर अशी कोडी सोडवणं अवघड नाहीये जी आम्हाला. पण हे सगळं आता जास्त ताणायला नको जी. बघू, जे होईल ते निस्तरायलाच हवं आपल्याला. चला नाश्ता करून घ्या. त्या दोघांचं जेवणही पाठवायचं असेल ना तुम्हाला. हो, तुम्ही पुढे व्हा, मी येतेच. रेवा, प्रत्येक गोष्टीचा इतका विचार करू नका जी. होईल सगळं ठीक. आऊसाहेब, या दोघा भावांना मी असं भांडताना कधीच बघितलं नाहीये. आणि अनय असा नाहीये. मग तू असं का वागतोय? अनय ना त्यांची चूक लवकरच समजेल जी. तसे ते समजूतदार आहेत आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही त्यांच्या बरोबर आहात. कारण तिकडे रोमिलांना समजवण्यामध्ये काही अर्थच नाहीये बघा. रोमिला तर कायमच माझ्याशी वाद घालायला तयार असते, पण मी कधीच उत्तर देत नाही तिला. कारण कोणीतरी समजूतदारपणाने घ्यायलाच पाहिजे ना. होईल हो सगळं नीट. मेघदत्त अजून नवखे आहेत. अनयराजेंच्या कामाची पद्धत त्यांच्या अंगवळणी अजून पडलेली नाही याची. आणि अनयराजेंनाही मेघदत्तची सवय नाहीये, त्यामुळे त्यांनी थोडी चिडचिड केलीये बघा. होईल सगळं नीट होईल जी. मेघदत्त राजे सुद्धा आपल्या कामात तरबेज होतीलच की हो हळूहळू. आऊसाहेब, पण मला हेच आवडत नाही. नेहमी मेघदत्त कसा मूर्ख आणि अनय कसा हुशार हेच तुम्ही दाखवत असता. चूक तर काय आम्हीच करतो ना. हे दोघे तर गुणाचे पुतळेच आहेत. रोमिला, हे काय बोलताय जी तुम्ही? आम्ही मेघदत्तांबद्दल जे बोललो ते तुम्हाला ऐकू आलं आणि अनय बद्दल जे बोललो ते तुम्हाला ऐकू नाही आलं? माफ करा आऊसाहेब, पण मी सगळं ऐकलं आणि मला माहितीये की हे सगळं का घडतंय. हे सगळं घडतंय या रेवामुळे. सतत तुमच्या पुढे पुढे करत राहते. आम्हाला नाही जमत असल्या गोष्टी. पण चमचेगिरी करून मिळवणाऱ्या पदाला काही मान नसतो हे लक्षात ठेव रेवा. आम्ही रेवाची बाजू घेतो. त्यांच्यामुळे घरातलं वातावरण बिघडतंय. अशा गोष्टी रोमिलाच्या मनात का घर करून आहेत जी? रेवा, त्यांना समजावताही येत नाही जी आणि दुर्लक्षही करता येत नाही. परिस्थिती एकदमच बिकट झाली आहे बघा. आऊसाहेब, तुमच्या नावाची काही पत्र आहेत?
इथे ठेवते, नंतर बघून घ्या. आऊसाहेब, कपिला, तुम्ही? तुमची काही पत्र आली होती ती घेऊन आले होते. तुम्ही एवढा कसला विचार करताय आऊसाहेब? घरच्या विवंचना व्यतिरिक्त आम्ही कसला विचार करणार जी? आता या सगळ्या चिंता सोडा आऊसाहेब. किती दिवस त्या वागवणार? असं म्हणतात ना की घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी. तसंच झालंय जी आमचं. आम्ही जरी चिंता दाखवायची नाही असं ठरवलं तरी आमच्या मनाचं काय, ते तर चिंता करतच राहणार की हो. अगदी बरोबर आहे तुमचं आऊसाहेब. आऊसाहेब, तुमच्या मनात जे काही सुरू आहे ना ते तुम्ही मला सांगा. असं म्हणतात की चिंता वाटल्याने कमी होते. कपिला, तुम्ही जाणता जी आमची चिंता, आणि तुम्हाला सुद्धा कदाचित हीच चिंता सतावत असेल जी की या वाड्याचं भवितव्य काय असेल म्हणून. घरात ज्या कुरबुरी सुरू आहेत त्याने तुम्ही अस्वस्थ आहात ना आऊसाहेब. पण मेघदत्त काय किंवा नाही काय, रोमिला, रेवा, आपली चारही मुलं चांगली आहेत आऊसाहेब. मला खात्री आहे की काही झालं तरी ते कुठलाही टोकाचा निर्णय नाही घेणार. आईची वेडी माया म्हणून तुम्ही योग्यच बोलताय कपिला, पण आमचा इतक्या वर्षांचा अनुभव सांगतोय सत्तेचं काय, त्याचा कैफ प्रत्येकाला झेपतो असं नाहीये जी. इथे सर्वसामान्य घरात राहणाऱ्या लोकांची घरं छोट्याशा घटनेमुळे तुटतात. इथे आपलं राजघराणं सुद्धा अखंड कसं राहील म्हणतो आम्ही. बरोबर आहे ना आमचं? आऊसाहेब, तुमची चिंता निरर्थक आहे. असं काही होणार नाही. रेवा सगळं सांभाळून घेईल. तुम्ही आता अधिक चिंता नका करू, आराम करा. असं काही नाही होणार. असं काही नाही होणार. कपिला, हे तुम्ही आम्हाला समजावलं की स्वतःची समजूत काढली? रेवा आहे त्यामुळे खरंच आम्हालाही दिलासा आहे जी, पण कधी कधी त्यांच्या हळवेपणाची आणि त्यांच्या साधेपणाची भीती वाटते जी आम्हाला. इथे या सत्तेपायी कित्येकांचे जीव गेले. उद्या साऱ्यात रेवासोबत असं काही आपल्याच माणसांच्या हातून झालं तर? रेवा, विचारही नको जी आम्हाला, हा विचारही नको. फोटोसाठी इतकं नाटकी प्रेम किती छान दाखवतात ना काही माणसं. तू कधी आलीस? मेघदत्त दादा जेव्हा भाऊजींना कडकडून हसून मिठी मारत होते हे तू कौतुकाने पाहत होती ना तेव्हा. काही काम होतं का तुझं वरदा? बाबांच्या औषधाची वेळ झालीये. तू बिझी असशील म्हणून म्हटलं आपणच जाऊया. औषधं आहेत ना तुझ्याजवळ? हो, मी आणते. ताई, काय छान दिसतेस ग या साडीत तू. भाऊजी तर आहेतच हँडसम. अरे देवा, एवढ्या चांगल्या अल्बम मध्ये हे लोक कशाला? वरदा, बघ ना तुमच्या सरनोबत घराण्यातली विलन कंपनी. एकेकाचे चेहरे बघ ग. कोणाला वाटेल का हे इतके पाताळ यंत्री आहेत ते? वरदा, तोंड सांभाळून बोल, मोठे आहेत ते. मला ना तुझं हेच आवडत नाही. तुला या सगळ्या माणसांचा पुळका आहे, पण ज्या माणसाबद्दल तुला पुळका वाटायला हवा त्या भाऊजींना मात्र एकटं पाडतेस तू. कारण अनय माझाच आहे. तो मला सोडून कुठेही जाणार नाही याची मला खात्री आहे. पण या दोघा भावांमध्ये जर अंतर निर्माण झालं ना तर ते पुन्हा कधीच मिटणार नाही. आणि म्हणूनच हे सगळं व्हायच्या आतच मला सगळं पुन्हा नीट करायचंय.
ताई, तुला तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा सुद्धा त्रास होत नाही का ग? ती रॉमीला कशी वागते तुझ्याशी, तरी तुला त्याच लोकांबरोबर राहायचंय? कारण शेवटी ही सगळी माणसं माझीच आहेत आणि त्यांनी मला नाही समजून घेतलं तरी मला त्यांना समजून घ्यावंच लागेल वरदा. आपण लहान असताना जेव्हा आई गेली तेव्हा मलाच घरात मोठं व्हावं लागलं. बाबांनाही मलाच सांभाळावं लागलं. त्यामुळे घरात मोठ्यांचा आधार काय असतो, त्यांचं महत्व काय असतं हे मला चांगलं माहितीये. आणि हे घर असं तुटताना मी नाही बघू शकत वरदा, आणि म्हणून मला त्यांना समजून घ्यावंच लागेल. या सगळ्यांना समजून घेता घेता तुझ्या जवळच्या माणसांच्या मनात तू गैरसमज निर्माण करतेस. मान्य आहे मला. आज कदाचित अनय माझ्यावर वैतागेल, माझ्यावर चिडेल, पण कालांतराने या घरातल्या सगळ्या माणसांना असंच एकत्र पाहून तो खूप खुश होईल. अनयबद्दल मला पूर्ण खात्री. पण ताई वरदा, आता पण नको आणूस मध्ये. बाबांच्या औषधांची वेळ झाली आहे ना, हे घे, नीट घेऊन जा. आणि हो, त्यांनी काही खाल्लंय का नाही हे बघ आणि मगच औषध दे. घे. देव रे, हे काय दुष्टचक्र म्हणायचं जी? 5-5 वेळा खातर जमा करूनही तेच भविष्य. ही परिस्थिती फारच भयानक आहे जी. अनय रेवाच्या आयुष्यातली वादळं संपणार तरी केव्हा जी? त्या दोघांसाठी ही कुंडली वाईट काळ दाखवते. हे घरगुती वाद घरात कुठलं वावटळ तरी घेऊन येणार नाहीत ना? रेवांना सांगायला हवं की सध्या तरी त्यांनी अनय राजेंच्या होला हो करूनच पुढे जायला हवं. फक्त मम म्हणायला हवं, अन्यथा परिणाम फारच बिकट होतील. या साऱ्या चक्रातून पार होऊन रेवा अनयना सुखरूप बाहेर पडायचं असेल तर या क्षणी रेवांना समजूतदारीने पडती बाजू घेणं क्रमप्राप्त आहे जी. कुठलीही पूजा, कुठलंही हवन या दशेला टाळू शकत नाहीये. यातून जर ते सही सलामत बाहेर पडले तर सारं काही सुरळीत होईल. अन्यथा ते एकमेकांपासून दुरावण्याची शक्यता आहे, एकमेकांपासून दूर जाण्याची शक्यता आहे, आणि तेही कायमचे दूर. महादेव, अरे बरं झालं तू दोघांचाही टिफिन पॅक केलास. तसंही मी अनयचा टिफिन पॅक करायला गेले पण तू केलेलं सगळं जेवण संपलं होतं आणि त्याला खूप भूक लागली असणार. काल रात्रीपासून काहीच खाल्लं नाहीये त्याने. महादेव, हे बास्केट ऑफिसमध्ये घेऊन जा आणि मेघदत्त राजेंच्याच हातात द्या आणि त्यांना खास सांगा की हे जेवण फक्त त्यांच्यासाठी बनवलंय. ठीक आहे, घेऊन जा. रॉमिला, हा काय प्रकार आहे? तू फक्त भाऊजींसाठी टिफिन पाठवलास, मग अनयचं काय? त्याच्यासाठी तर आता जेवणही उरलं नाहीये. तू विचारही केला नाहीस याचा? मी का विचार करू? तुझा नवरा आहे तो, तू बघ. आजपासून मी फक्त मेघदत्तचा टिफिन बनवणार आहे. तुझ्या नवऱ्याचं काय करायचं ते तू बघ. तू काय बोलतेस कळतंय का तुला? यापूर्वी या घरात असं कधीही झालेलं नाहीये. तुझी हिंमतच कशी झाली का असं वागायची? अनयने जेव्हा 4 चौघांमध्ये मेघदत्तचा इन्सल्ट केला तेव्हा त्याची हिंमत कशी झाली? त्याने माझ्या नवऱ्याचा अपमान केलाय. त्याच्या पोटाची चिंता मी का करू? जेवला तर जेवेल, नाहीतर उपाशी मरेल तो. तोंड सांभाळून बोल रमीला. कोणाबद्दल बोलतेस कळतंय का तुला? सगळं कळलंय मला. आमचा हक्क घेऊन आम्हाला उपदेश देत बसलीये तू. आणि तो अनय, जेव्हा त्याने तुझ्यासारख्या 1.5 दमडीच्या मोलकर्णी बरोबर लग्न केलं होतं ना, तेव्हाच त्याने सरनोबतांची नाक कापली होती. लक्षात ठेव रेवा. काय कुठच्या टोकाला जाऊन बोलतेस कळतंय का तुला? ताई, अगं किती काय काय बोलते ती तुला, तरी तू इतकं सांभाळून बोलतेस तिच्याशी? वरदा, तू जरा गप्पच बस आणि तोंड सांभाळून बोल. तुला माहिती तू कुणाशी बोलतेस?
इतक्या दिवस तुला आऊसाहेबांनी पाहुणी म्हणून या वाड्यात ठेवलंय हे लक्षात ठेव. तुझं तर नाही ना खाते, माझ्या ताईच्या सासरचं खाते. आणि फुकट खाऊ कोणाला बोलतेस ग? इतके दिवस बघते ना माझ्या ताईच्या हातचं कसं फुकट खाती असते. सकाळी उठल्यावर चहा सुद्धा तुला माझ्या ताईच्या हातचाच लागतो. कळतंय किती आळशी येते. वरदा, वरदा, तू प्लीज शांत हो. तू का बोलतेस आमच्यामध्ये? कारण तू माझी बहीण आहेस. तुझा अपमान मी नाही सहन करणार हा, ताई. मग तू तिचे कान बंद कर, नाही तर निघून जा इथून. प्लीज मध्ये बोलू नकोस. ते सगळं सोड रॉमिला. मला फक्त एवढंच सांग की तू आता जशी वागली आहेस याचा अर्थ मी असा घ्यायचा आहे का की या घरात आता वेगवेगळे स्वयंपाक होणार आहेत? ते तू तुझं बघ. तसंही याच कामासाठी आले तू या घरात. मोलकरीण होतीस आणि तीच तुझी लायकी आहे. मोलकरीण कोणाला बोलतेस ग? लायकी काय तुझी? श्रीमंत घरात वाढलीस म्हणून काही कोणी श्रीमंत नाही होत. इतके दिवस या घरात सुनेचा मान नाही मिळवू शकलीस, त्याचा दोष माझ्या ताईला देतेस तू? वर्धा, तू प्लीज गप्प बस. तू मलाच बोल. ती इतकं बोलते, तिला नको बोलूस काही. मी बघीन काय करायचं ते. तू जा इथून. वर्धा, जा. काय कर रॉमिला, तू का वागतेस अशी? घर जोडायचं सोडून घर तोडायला निघालीस तू? तुझीच कृपा आहे आणि तुला घर जोडायचं काम करायचंय ना, तर ते तू कर. पण आता तुझ्या 7 पिढ्या आल्या ना, तरी ते पॉसिबल नाहीये रेवा. दादा, त्या विक्रम सरांबरोबरचं काम आता मार्गी लागत आलंय. पण त्या कुडाळकर अँड सन्स बरोबर तुझं काय बोलणं झालंय का? नाही म्हणजे बाकीच्या कर्मचाऱ्यांना इन्फॉर्म करायला हवं म्हणून. का तू हाताखालच्या लोकांशी बोललायस? बोलला नसेल तर आपण एकत्र बसून बोलूया. हा जरा आत या. तुमच्या अनय सरांना काही प्रश्न पडलेत, क्लिअर करा. येस सर. त्या कुडाळकर अँड सन्सच्या फाईल बद्दल यांना जाणून घ्यायचंय. समजवा त्यांना. इकडे कोणाच्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला आमच्याकडे वेळ नाहीये. खूप काम आहेत आम्हाला. सर. हा, नाही आता नको. आता लंच ब्रेक पण होतोय ना, मग जेवणानंतर मीच तुम्हाला बोलवून घेतो. हा ठीक आहे सर. या. अरे वा, टिफिन आला वाटतं. वा, आपल्या दोघांचं जेवण एकत्रच पाठवलेलं दिसतंय. नाही, फक्त मेघदत्त राजांसाठीच पाठवलं. म्हणजे रेवानी माझ्यासाठी डबा नाही पाठवलाय? ताईसाहेब होत्या तिथं, पण काही बोलल्या नाहीत. मला वाटतं आता आपण जेवण झाल्यावरच मीटिंग करूया. तसंही मला खूप भूक लागली. निघ तू. बरं.